चला चैतन्य पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लास्ट मॅच ऑफ द फर्स्ट नाईट श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 A1 जोडी पुरस्कृत अर्थातच सुमितजी पाटील आणि संदीपजी पाटील साहेबांची संकल्पना यशस्वीरित्या तिसऱ्या पर्वात उतरताना पाहता. चला मॅच बॉल द्या चॉईस साठी. अच्छा पहिली रचनी आपण या स्पर्धेची पाहता. पहिल्या रचनीसाठी आपण जर पाहायला गेलं तर दमदार कॉमेंट्री पॅनल या संपूर्ण स्पर्धेसाठी NR पॅनलचा पंच आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्तम गुणलेखक या रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधले एक उत्तम स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं कांचनजी पालकर सर. तसे जर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी मालिकावीर 2 व्हीलर स्कूटी मॅक्स्ट्रॉन EV इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याला पाहायला मिळतं. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल. परंतु लक्षवेधी ट्रॉफीज ज्या ट्रॉफीजकडे पाहता क्षणी ज्या ट्रॉफीच्या मोहात आणि प्रेमात पडावं असं वाटतं ट्रॉफी. चला मॅच बॉल चॉईस झालं असं त्वरित सामन्याला सुरुवात करायची. आता अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. विकी स्मृती करावे नवी मुंबई परिसरातील संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याच विभागातील आणि अगदी या मैदानाच्या चारी कोण्यांशी वाकीत असणारा संघ अर्थातच त्रिमूर्ती टाकीगाव. आणि सध्याच्या घडीला टाकीगाव गावाचं नाव ज्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रायगड ठाणे आणि कोकण पट्ट्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर घेण्यासाठी भाग पाडणारा खेळाडू चैतन्य पाटील सदैव अष्टांच्या पाठी तुम्हाला पाहायला मिळतो. सामन्याला होईल सुरुवात. जसा पहिला बॉल डिलीड होईल स्टॉपवॉच ऑन 2:49 मिनिटांनी पहिला बॉल डिलीड होते. पहिला बॉल बॉलिंग मार्कवर कौस्तुभ तयार. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा फिल्डरना थोडंसं प्रोत्साहित करायचं. पहिला बॉल वाईड आला. अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात झाली आणि संघाचं खातं खोललं. एका बाजूने जयेश आहे मागच्या मॅचचा हिरो ज्यानं चांगली बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगच्या जोरावर त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि आता मात्र त्याचा संघ बक्षीस पात्र फेरीत जाण्यासाठी खेळतोय. कौस्तुभचा पुढचा बॉल फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. चैतन्य पाटीलनं तो झेल कलेक्ट केला. पहिला धक्का. डेंजरस बॅट्समन जयेश बाद. चला विनंती असेल आता नवीन बॅटर पण त्वरित रेडी राहायचं. विकेट गेल्यानंतर पहिला बॉल वाईड आला होता आणि तदनंतर मात्र विकेट सुद्धा आला. 1-1 पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल खोलात टाकला होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. वळवल्या बॉलला डीप मिड विकेटला बॉल मागे चालला. फिल्डिंग चांगली आहे परंतु शेवटच्या क्षणी काय घडलंय. बॉल सीमा पार मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. कम्मालीचं संगीत आपण ऐकता डीजेच्या माध्यमातून. दीपेश पाटीलनं आल्या चौकार. नशिबाची साथ थोडीशी मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 5 धावा. पुढचा बॉल त्यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच वाईट घोषित करतात. आता हे षटक कुठेतरी लांबताना पाहायला मिळतं. परंतु फिल्डिंग टीम तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा टाइम अलर्ट जारी करतोय. जर पहिली 2 षटकं 10 मिनिटाच्या आत संपली नाही तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये दाखल करावा लागेल. याची आपण नोंद घ्या. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या असता 2 अतिरिक्त वाईट आलेत. यावेळेसचा बॉल लोवर फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह आणि तदनंतर मात्र पंचांना आढळणारा तो बॉल तिथून आली मात्र फक्त एक सिंगल
आणि या सिंगलच्या मधून धाव फलकावरती 7 धावा. प्रमुख फलंदाज जयेश बाद झाल्यानंतर आता दीपेश पाटील आणि आदेश तांडील या दोनही फलंदाजांना कमान सांभाळावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये विकेट हातामध्ये राखून चांगली फलंदाजी करावी लागेल. किमान 35 ते 40 धावा लावाव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग सुद्धा तितकीच ताकदवर. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह बॉल मिड ऑनला चालला. अजून एक सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. तर तिसरे पंच इथे जोडले जातील टेक्निकल रूम मध्ये. NR पॅनल आणि संपूर्ण आमची टेक्निकल रूम मध्ये UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटची टीम. तर कल्याण डोंबिवली या परिसरामधील बहुचर्चित स्पर्धा कव्हर करणार हे चॅनल आज आपल्या उरण नगरीमध्ये पाहायला मिळतं. UTC लाईव्ह आणि NR पॅनलचे पंच आमच्या समवेत जोडलेत. योग्य तो निर्णय तुमच्या समोर आहे. चेक केलं जातं इथं विविध अँगलनं. योग्य तो निर्णय तुमच्या समोर रनआउट आहे की नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज कौस्तुभ. 2 अतिरिक्त वाईट जरूर आलेत, परंतु एक महत्वपूर्ण विकेट त्यानं दिला. संघाला महत्वाचा ब्रेक थ्रू त्यानं मिळवून दिला. डिसिजन इज पेंडिंग. थोडंसं क्रिटिकल डिसिजन आहे, त्यामुळे विविध अँगलनं चेक केलं जातं. आपण जर आजच्या रात्रीमधले सामने पाहिले तर कोणताही सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. अगदी पहिल्या मॅचमध्ये 88 धावांचा पाठलाग टाकीगाव संघाने केला. तदनंतर एक मॅच होती कुडावे आणि कैरेची, जिथे 45चाच पाठलाग करायचा होता, तरी सुद्धा शेवटच्या षटकातले 3 बॉल लागले होते. त्यामुळे इथे लो स्कोरिंग सामने सुद्धा बऱ्याचदा. यस, इट्स अ रनआउट. फलंदाज बाद. अगदी बॅट अवे मध्ये होते आणि तिथे बेल सुडली, त्यामुळे पंचाने ते योग्यरित्या हेरलं आणि तिथून मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. जो डायरेक्ट हिट झाला ना, आणि या डायरेक्ट हिट फलंदाजासाठी महागात पडला आणि इथून मात्र धोक्याची घंटा वाजली. पहिल्या षटकामध्ये रनआउट स्वरूपात दुसरा धक्का विकी स्मृती करावे संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनक आपल्याला पाहायला मिळतो, पण बॉलिंग मार्कवर कौस्तुभचं कमबॅक. कमालीची गोलंदाजी. यावेळेसचा बॉल देखील प्ले अँड मिस. अगदी अंधाधुंद फटका पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती. टॉस गमावून आपल्या वाटेला आता बॅटिंग आली आणि आता प्रत्येक डॉट बॉल तुमच्यावर प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळतो. पहिल्या 5 बॉलवर फक्त 7 धावा. हारून थकून चालणार नाही. चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून सामना कुठेही गेलेला नाही. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेसचा बॉल फटका फसलाय. शॉर्ट कव्हरचे खेळाडू इंटरेस्टेड. यावेळेस जल संपादित केला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. रोनक तांडेल बॅक टू द पॅव्हिलियन.
नाखवा. नाखवा म्हटलं की आपला आगरी कोळी समाज, आगरी कोळी कराडी कुटुंब आणि यांची कुलस्वामिनी आई एकविरा, आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन दर्या सागरामध्ये माझा नाखवा उतरत असतो. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा आल्या, 7 विकेट आल्या 3, जिथे कौस्तुभनं कमालीची गोलंदाजी केली. आता बॉलिंग मार्कवर ज्या खेळाडूची चर्चा मागील 2 ते 3 हंगामामध्ये भरपूर राहिल्या, यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 1 मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर मालिकावीर बाईक पाहायला मिळाली तो चैतन्य पाटील बॉलिंग मार्कवर. तसंच नुकतीच झालेली आयकॉन टुर्नामेंट, त्या आयकॉन टुर्नामेंट मध्ये सुद्धा चैतन्य मालिकावीर राहिला होता. नुकताच ISPL सिलेक्शन टुर्नामेंट मध्ये सुद्धा मुंबई येथे खेळून आला. त्यामुळे सध्याच्या घडीला प्रचंड चर्चेत असणारा खेळाडू. यावेळेसचा बॉल कव्हर्सला उडवला, परंतु आता वाईडिश लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला. यावेळेसचा बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी हे हेरला आणि गोलंदाजाला दंडित केलं. वाईट घोषित केला गेला. वाईडच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 9 या धावसंख्येवर 9ला 3 स्थिती आपण पाहता. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र रौनक तांडेल आणि विपुल भोईर याच्यावर थोडीशी आता कमान सांभाळावी लागेल. ओबॅटची कडा यष्ट्यांच्या मागे, रनआउटची संधी होती. शॉट फाईन लेगला फिल्डिंग फार सुंदर झाली होती, परंतु डायरेक्ट हिट आलेला नाही. आणि इथून मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 10, गडी बाद झाले 3. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी आपला पाहायला मिळते. बघा एक हायलाइट तुम्हाला सांगतो. पहिला बॉल वाईड होता म्हणजे 1 धाव, तदनंतर विकेट, 1 बॉल 1, तदनंतर 4 आल्या, 2 बॉल 5, तदनंतर अजून एक वाईड आला, 2 बॉल 6, त्याच्यानंतर एक सिंगल आली, 3 बॉल 7, त्याच्यानंतर रनआउटचा विकेट आदेश, तिथे रन नव्हती. ओके, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलला विकेट. ओके, कांचनजी पालकर सर आहेत आमच्यासोबत, त्यामुळे इथे चुकी नाही आहे. रायगड जिल्ह्यातील नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक उत्तम स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं कांचनजी पालकर सर. फुलटॉस होता आणि फुलटॉसवर आक्रमण करत असताना बॉल लप्पा ठेवला, काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. लोबो फुलटॉस होता आणि रौनक तांडेल कसा सोडेल आजच्या दिवसाच्या रात्रीमध्ये. खरं तर जो खेळाडू एका मॅच मध्ये माना तो मॅच राहिला होता, त्याच्या बॅट मधून हा षटकार. यावेळेसचा बॉल बॅक कुठला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र काय घडलंय, झेल तर ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर ओव्हर थ्रो, एक अतिरिक्त धाव. हे फ्रस्ट्रेशन आता पाहायला मिळतं, कारण इथं स्वतःसाठी कोणी खेळायला आलेला नाही. माझ्या गावाच्या नावाची जर्सी मी परिधान केली, त्यामुळे माझं संपूर्ण समर्पण हे मी देणार हे सांगतोय. चैतन्य पाटील चांगली गोलंदाजी करतोय, संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाही. एक सिंगल आरामात गेली होती आणि त्याच्यानंतर थ्रो करण्याची आवश्यकताच नव्हती आणि एका सिंगलला 2 मध्ये परिवर्तित केलं. धावफलकावरती धावा 2च्या मदतीनं 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा, 1.4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 बॉल बाकी. फुल टॉस होता, पुन्हा एकदा बॉल कॅप मध्ये चालला, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार, चौकार. खराब गोलंदाजी, फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावर चौकार. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये जाईल की काय, पुन्हा एकदा बॉल सीमा पार, सलगचा दुसरा खणखणीत चौकार.
नंतर धावफलकावरती धावा 26 13च्या सरासरीनं 26 धावा. पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केले तर कौस्तुभ, परंतु चैतन्याच्या अगेन्स्ट आक्रमण 19 धावा आल्या षटकामध्ये. आता मात्र हे षटक आता अमेय पाटीलला इकॉनॉमिकल हाताळावा लागेल, नाहीतर मात्र चेस करताना कुठेतरी धावसंख्येचा पाठलाग करत असताना जास्तीच्या धावा आपल्या अंगलटी येताना पाहायला मिळते. फार सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण पाहताय. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. चला आम्ही आपण लवकरात लवकर बॉलिंग मार्कवर तयार व्हा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 26. षटक तिसरा आणि शेवटचा. पहिला बॉल तेज तर्रार वेगवान. का माझी निवड इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग अर्थातच ISPL सीझन 3 मध्ये झाली होती. याचं एक सर्वोत्तम उदाहरण अमेयच्या बॉलने आपल्याला समजतं. अंडर 19 या कॅटेगरी मधून दिल्ली सुपर हिरोच्या संघामध्ये या खेळाडूची निवड झाली होती. याच रायगड जिल्ह्यातील एक उत्तम खेळाडू अर्थातच विशालजी जितेकर त्या संघाचे ॲज अ टीम मेंटॉर, टीम मॅनेजर, आणि त्या संघामध्ये अमेय पाटील सुद्धा होता. ओ यावेळेसचा बॉल देखील बॅटची आतली कडा, रनआउटची संधी. काय घडतंय आता पंचांकडे आपण पाहूया. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल, कारण बॅटच्या टो एंडला बॉल ब्रश झाला आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 27 धावा. बॉल फार सुरेख आहे, कारण अमेय पाटीलकडे प्रचंड वेग आहे. अगदी यष्ट्यांना नेम धरून बॉल टिपला होता चैतन्यानं, परंतु तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने 27 ऑन दी बोर्ड 27. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. जे मोमेंटम आलं ना आपल्या बाजूला, अजून त्याच्यामध्ये किमान 1-2 मोठे फटके येणं आवश्यक आहे. यावेळेसचा बॉल स्ट्रेट हिट ऑन दी राईट. फटका सजवला होता, आली फक्त एक सिंगल. कारण अमेयच्या गोलंदाजीवर वेग प्रचंड आहे. बॉल थोडासा फुलर लेन्स आहे, त्यामुळे फटका सजवत असताना टायमिंग तर चांगलं होते, परंतु एलिव्हेशन मिळत नाही. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे गेलं. 28 धावा. किमान येणाऱ्या 3 बॉलवर 1 ते 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे, परंतु अमेयच्या गोलंदाजीवर ते सोपं नाहीये. कमी गतीचा बॉल, पेस मध्ये व्हेरिएशन. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हटलं जातं ना, त्याचं एक उत्तम उदाहरण. त्या अमेयच्या गोलंदाजीच्या माध्यमातून लेग ब्रेक चालला, बॉल समजू शकलेला नाहीये विपुल भोईर. बॅट जोरानं स्विंग झाली आणि त्यानंतर मात्र बॉल उशिरा आला. कमालीची गोलंदाजी. पहिल्या 4 बॉलवर फक्त 2 धावा. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळत असताना पहिल्या 4 बॉलवर फक्त 2 धावा टिचून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा प्रचंड वेगाचा बॉल खुला टाकला होता. यॉर्कर लाईनचा बॉल, सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न परंतु थांबवलंय. काय गोलंदाजी राहिलं. पहिल्या 5 बॉलवर फक्त 3च धावा खर्च केल्या. जशा प्रकारची स्पर्धा राहिल्या मित्रांनो, तशा प्रकारचे सामने आपण पाहताय. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या स्पर्धेचं दमदार 3रं पर्व. आणि या पर्वामध्ये आम्हाला सुद्धा समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचा विशेष आभार. खास करून आमचे उरण तालुक्यातील पहिले समालोचक मित्र संयमजी घरज सर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. ओ कमालीचा बॉल. शेवटच्या बॉलवर रनआउटची संधी आणि आता पंचांकडे पाहिलं जातं. 3ऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल आणि आता ही 1 धाव किती निर्णायक आहे आता सांगितलं जाईल. रन झाली तर ती व्हॅलिड सिंगल असेल असं पंच सांगतात तिथं. बघा दोन्ही फलंदाजांनी एका वेळी क्रीज सोडली होती, त्यामुळे जरी सिंगल असेल तर ती ग्राह्य धरली जाईल, याची आपण नोंद घ्या. आतापर्यंत धावफलकावरती धावा होत्या 29-29. आता लास्ट बॉल, परंतु काय षटक राहिला अमेय पाटीलचा. टेनिस क्रिकेटमध्ये आपण असं म्हणत असतो की शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, परंतु या षटकामध्ये काय टिचून गोलंदाजी आणि रनआउट स्वरूपात बाद. म्हणजे शेवटच्या षटकात फक्त 3च धावा अमेय पाटील या गोलंदाजानं खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये विकी स्मृती करावे संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ दी 4 विकेट्स. आता विजयासाठी येणारे 3 षटक 18 बॉल आणि त्रिमूर्ती टाकीगाव संघाला धावा करायच्या 30. 18 बॉल आणि 30 धावांची गरज. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या करावे संघ आणि बॅटिंगसाठी आपण आमंत्रित करूया चैतन्य पाटील आणि त्रिमूर्ती टाकीगाव संघाला.
थँक्यू सो मच. फार चांगलं समालोचन आपण दोन्ही कॉमेंटेटर्स यांच्या माध्यमातून ऐकलं. चेतन स्वामी सर आणि अविनाश ठाकूर सर यांचा आवाज ऐकायला मिळाला. आणि चला शेवटचा टर्न आहे. अगदी शेवटच्या मॅच मधील महत्वाचा हा टर्न. 30 काढायचे 18 बॉलमध्ये. त्रिमूर्ती टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात विकी स्मृती करावे. चला बॅटर दाखल. बोरखार संघाला आपण या स्पर्धेमधून अक्षरशः बाद केलं. वेलेचं फार महत्व आहे. वेलेमध्ये जे संघ येणार नाहीत त्यांना प्रत्येक रात्रीमध्ये अशाच पद्धतीने दंडित केलं जाईल. त्यामुळे उद्या संघांना चांगलीच कळ सोसावी लागणाऱ्या वेलेवरती स्थाना यावं लागेल. चला बॅट्समन प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे खेळाडू जाताना पाहायला मिळतील. चैतन्य पाटील या टीमची ओळख आहे. अमय पाटील, स्वप्नील खार पाटील, प्रभंजन परदेशी, ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे असे खेळाडू पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर यंगस्टार खेळाडू पहिल्यांदा पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज आपण कौस्तुभला पाहिलं. लाजवाब बॉलिंग केले. 2 विकेट्स त्यानं घेतल्या. फक्त 7 धावा. चैतन्य महागड्या ठरला 19 धावा आणि अमय पाटीलनं फक्त 3च दिल्यात. त्यामुळे 29 काढू शकले. 30 धावांचा पाठला करायचा. 3:15 वाजलेत. पहाटेचे 3:15. अगदी साखर झोपेची वेळ ज्या टाइमला संबोधलं जातं आणि त्या टाइम मध्ये आपण क्रिकेट खेळतो. दिवसभर काम कष्ट केल्यानंतर मेहनत केल्यानंतर अगदी माणसं झोपली जातात आणि अशा टाइम मध्ये क्रिकेट खेळलं जातं. नाईट क्रिकेटची स्पर्धा. रजनी क्रिकेटचा हा थाट. A1 जोडी पुरस्कृत राजा छत्रपती शिवाजी महाराज चषक. समीर पाटील यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आले. षटकारांची हॅट्रिक मारली टाकीगावच्या खेळाडूंनी तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज समीर पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला सामन्याला सुरुवात करूया. जिंकेल तो सुपर 5 मध्ये जाईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये तुम्ही जाऊ शकता. 18 बॉल 30 मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चैतन्य पाटीलचा वार. फ्लायटेड स्ट्रोक. शॉट ऑफ द नाईट. काय फटका टोकलाय. आलाय षटकार. बॉलवरती 6 धावा आणि आता फक्त 24ची आवश्यकता. साऱ्यांना ठाऊक आहे चैतन्य पाटील मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याची ताकद ठेवतो. पुढचा बॉल. बसून खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी अपील पाहायला मिळाली पण तो बॉल येईल. डॉट निर्धाव चेंडू. आज संतोष जोशी खुश आहेत कारण गावचे खेळाडू चांगलेच खेळलेत. संतोष जोशी यांचा चेहऱ्यावरचा आनंद अगदी उमटताना पाहायला मिळाला. संतोष जोशी तुम्ही देखील गोव्याला जाल अभिजित पाटील यांनी सांगितलं. 16 बॉल 24 मॅच. 2 बॉल मध्ये धाव फलकावरती 6 धावा. ओ इथे फटका. कॅचची संधी. ओ चान्स. फार महत्वाची कॅच या मॅच मधली. का हा कॅच सोडलाय की मॅच सोडल्या. आणि ते पा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल परफेक्ट यॉर्कर खोलात टाकला. बैठक स्ट्रोक बसून मारण्याचा प्रयत्न. चैतन्य पाटीलचा शॉट फाईन लेगला. तेवढा कठीण कॅच नव्हता आणि हा कॅच ड्रॉप झाला. रन्स मिळाले. एक सिंगल आणि चैतन्य पाटीलला जीवनदान असंच म्हणूया कारण ज्या खेळाडूच्या विकेटची गरज आहे सध्या करावेला. परंतु टाकीगावच्या खेळाडूंनी मोकळा श्वास सोडला असेल कारण चैतन्य पाटीलची विकेट आहे. सध्या 23 धावेची आवश्यकता 15 बॉल मध्ये. विंदणे विपक्ष टाकीगावची पहिली मॅच दमदार रंगली. वाटलं देखील नव्हतं की एवढा पाठलाग सहजरित्या बनेल परंतु तो अगदी सोपाच करून टाकला. 15 बॉल 23 धावा. 15 बॉल 23. इथे फटका फसलाय. स्वप्नील खार पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय. फलंदाज बाद.
सकाळचे 3:17 आणि सध्या आपण सुपर कामगिरी करणारे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहता. 14 बॉल 23 धावेची आवश्यकता. अगोदर देखील कॅच सुटला परंतु त्याच्यानंतर स्वप्नील खार पाटीलला बाद केलं. अमय पाटील दाखल झाल्या. काही दिवसा अगोदर हा खेळाडू टीव्ही वरती झलकताना पाहायला मिळाला. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला. त्यामुळे असंच म्हणूया की प्राऊड ऑफ टाकीगाव, अभिमान वाटावा खेळाडूवरती आणि टाकीगावचं भवितव्य क्रिकेटचं सध्या आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 14 बॉल 23 धावा. ओ इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील अमय पाटीलला 4. बैठक स्ट्रोक गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, रन्स मिळणार नाही. बॉल येईल डॉट. 1-1 स्कोर बोर्ड वरती 11-1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अद्याप मॅच बनू शकते करावे टीम. 12 बॉल 19 धावेची आवश्यकता. अभिजित पाटील यांच्या माध्यमातून अभिजित रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून टीम टाकीगाव संघ जर सुपर 5 मध्ये दाखल झाला तर गोवा ट्रिप. संतोष जोशी हे सांगतायत गोव्याला जायचंय आता, त्यामुळे वारंवार त्यांच्यामध्ये संतोष जोशी यांना जरूर तुम्ही घेऊन जा गोव्याला. तिथलं आनंदाचं वातावरण त्यांना फिरवून आणा. एकदा गेल्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणायला हवेत की टाकीगाव संघ जिंकू दे आणि वारंवार गोवा ट्रिप निघू दे. 12 बॉल 19 मॅच. येस, ती देखील A1 जोडी आहे. जिथे टाकीगाव संघ तिथे ते आमचे मामा असतील आणि तदनंतर संतोष जोशी पाहायला मिळतात. अभिषेक जयवंत पाटील येस, त्यांच्या वतीनं प्रेक्षकांना गोवा ट्रिप. येस, गोव्याला टाकीगाव अर्धा जाईल. येस मामा या नंबर लावा. टाकीगाव जिंकला तर गोवा ट्रिप आहे. 11 बॉल 18 धावेची आवश्यकता. टाकीगाव संघाचे पाठीराखे खुश आहेत. त्यांना ठाऊक आहे आता पुढे चालला परंतु विकी स्मृती करावे, एखादं षटक त्यांना चांगलं हवंय. ओ इथे फटका वाईडिश लॉंग ऑनला. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चला अगदी मजा मस्ती आज मंचावरती राहिली. आमचे अभिजित पाटील आहेत. 10 बॉल 12 धावेची आवश्यकता. अनेक प्रेक्षक जोडले टाकीगावचे देखील, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 बॉल 22 धावा. आमचे मित्र रोहित नाईक असतील, तदनंतर निहाल, सर्वांचं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेमध्ये. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. मॅच अद्याप संपली नाहीये. सामना 9 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. विकी स्मृती करावे नवी मुंबई परिसरातील एक दमदार संघ. नेहमीच आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो परंतु आज चैतन्य पाटीलचा संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. अमय पाटीलने एक षटकार मारला, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 9 बॉल 12 ची आवश्यकता. पुढचा बॉल हा देखील स्लॉट मध्ये टाकलाय. बॉल चाललाय सीमा पार. टाकीगावचे चाहते खुश झालेत. टाळ्या शिट्ट्यांचा आवाज. बॉल आउट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार.
ची आवश्यकता, एका षटकारानं आता सामना फिनिश होईल. फक्त 6 ची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. अमय पाटील हुकूमत दाखवली, 5 बॉल मध्ये 16 काढल्या. चला इथे फटका चांगला आलाय, परंतु ताकद कमी पडली. क्रिकेटमध्ये लांबीचे नंबर असतात, उंचीचे नसतात. कॅच सोडला, कॅच ड्रॉप, साधा आणि सोपा. 2 कॅच सोडल्यात. गोलंदाज करतील तरी काय, हा प्रश्न आता पडला. कारण रन्स जर वाचवायचे होता तर तुम्हाला सुरुवातीला फिल्डिंगचा स्तर उंच व्हायला हवा होता. आणि आता 7 बॉल फक्त 5 धावेची आवश्यकता. सध्या टाकीगाव संघाच्या क्रिकेटची एक चांगली झेप पाहायला मिळते. सध्या टाकीगाव क्रिकेट बहरताना पाहायला मिळालं. 7 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. फुल टॉस बॉल, दिशा दिले, सामना संपवला थेट सुपर 5 मध्ये. अभिनंदन त्रिमूर्ती टाकीगाव. कमॉन डीजे.